लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण आलो आहोत ठाण्यातल्या श्री कौपिनेश्वर मंदिरात। निमित्तही तसंच खास आहे। लवकरच 15 फेब्रुवारी 2026 ला रविवारी महाशिवरात्र आहे। त्या निमित्ताने आपण या ठाण्याच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया। मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला या नंदी महाराजांचं दर्शन होतं। अतिशय भव्य स्वरूपात नंदी महाराज इथे विराजित आहेत। त्याचप्रमाणे एक मोठं त्रिशूळ आणि डमरू सुद्धा आहे। शिवशंकरांचा मान सन्मान करण्याची पद्धत आहे। तर आपण या मान सन्मानामध्ये नक्की काय काय घेतलंय ते आता मी तुम्हाला दाखवते। तर आता मी घेतलेलं आहे इथे जल। शिवशंकरांना प्रामुख्याने जल अर्पण केलं जातं, कारण तेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा शिवशंकरांनी ते प्राशन केलं आणि म्हणूनच त्यांचा दाह शांत करण्यासाठी त्यांना जल अर्पण केलं जातं। त्यानंतर इथे मी बेलाचं फळ घेतलंय, धतुऱ्याचं फळ घेतलंय। धतुरा हा साधारण सर्वांना अप्रिय असतो आणि जी अप्रिय गोष्ट आहे सर्वांना ती महादेव स्वतः स्वीकारतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर पांढरी फुलं घेतली आहेत आणि बेल सुद्धा घेतलेत। यात मी चंदन सुद्धा घेतलेलं आहे, जे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे। आणि मी एक गजरा घेतलाय, जो पार्वती मातेसाठी घेतलाय, कारण शक्तीशिवाय शिवाची पूजा ही अपूर्ण मानली जाते। सोळाव्या शतकात शिलाहारांच्या हाती ठाणा हा प्रदेश होता। तेव्हा हा प्रदेश श्रीस्थान म्हणून ओळखला जायचा आणि हळूहळू त्याचा अपभ्रंश होत ठाणं असं नाव पडलं। कौपिनेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर कौपिनेश्वर मंदिर हे आताच्या तलावपाळी म्हणजेच पूर्वीच्या मासुंदा तलावाच्या बाजूला आहे। कौपिनेश्वर मंदिर हे पेशव्यांचे सुभेदार रामजी महादेव बिलवलकर यांनी 1760 मध्ये बांधलं। कौपिनेश्वर मंदिर हे ठाण्याचं ग्रामदैवत असून या मंदिरावर अनेक ठाणेकरांची तसेच अनेक मुंबईकरांची सुद्धा श्रद्धा आहे। यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की कौपिनेश्वर मंदिराला भेट द्या। या मंदिरातील शिवलिंग हे तिळातिळाने कणाकणाने वाढतं अशी भाविकांची श्रद्धा आहे। तुम्हाला जर कौपिनेश्वर मंदिरात यायचं असेल तर तुम्हाला ठाणा पश्चिमेला उतरावं लागेल। तिथून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तलावपाळीच्या बाजूला हे मंदिर आहे। मंदिराची वेळ आहे सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 पर्यंत आणि संध्याकाळी 4:30 पासून रात्री 9:30 पर्यंत। इथे संध्याकाळी भजन कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम होतो, त्यामुळे या मंदिराला नक्की भेट द्या। आज आपण आलो होतो ठाण्याच्या ग्रामदेवतेला म्हणजे श्री कौपिनेश्वर महादेव मंदिरात। तर मी आज तुम्हाला मंदिराची सर्व माहिती दिली। आपण मंदिराचा सगळा परिसर बघितला,
मंदिरं बघितली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लालबागची सिद्धी या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं लिहायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव.